रंग माझा वेगळा या मालिकेच्या 27 ऑगस्टच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. कार्तिकी ही दीपाची वाट पाहत असते. दिवे लागण्याची वेळ झाली तरी दीपा घरी आली नाही म्हणून कार्तिकीला खूपच काळजी वाटत असते. त्यानंतर थोड्या वेळातच दीपा ही घरी येते. तिला पाहून कार्तिकीला खूपच आनंद होतो आणि ती दीपाला विचारते की कोर्टामध्ये नक्की काय झाले आहे आई. नंतर दीपा ही साक्षीला आवाज देते तर साक्षी ही दीपिकाला घेऊन घरामध्ये येते. दीपिकाला आलेलं पाहून कार्तिकी ही खूपच खुश होते. पळतच जाऊन दीपिकाला मिठी मारते. त्यानंतर ते दीपिकाला तिने केलेलं सगळं डेकोरेशन दाखवते आणि तिचे ते डेकोरेशन पाहून दीपिका ही खूपच खुश होते. त्यानंतर कार्तिकी ही हळूच दीपिकाला विचारते, बाबा कुठे आहेत? दीपिका ही नकारार्थी मान हलविते. त्यानंतर कार्तिकी ही दीपिकाला म्हणते, मी दोघी बाहेर जाऊन येतो. मी माझ्या सर्व मैत्रिणीसोबत दीपिकाची ओळख करून देते. आणि त्यावर दीपा देखील हो म्हणते. त्यानंतर कार्तिकी आणि दीपिका ह्या दोघी पण बाहेर जातात. नंतर दीपा ही अश्विनीला सांगते, आपल्याला दीपिकाची कस्टडी ही 1 महिन्यासाठी मिळालेली आहे आणि त्यानंतरचा 1 महिना ती कार्तिक सोबत राहणार आहे. त्यावर अश्विनी म्हणते, ठीक आहे, पण ती आता इथे आली आहे ते खूपच चांगले झाले. आणि म्हणतात ना, जगामध्ये देव आहे आणि तो सर्वांना न्याय सुद्धा देतो. आणि त्यानंतर त्या तिघी पण एकमेकींना आनंदाने मिठी मारतात. आणि त्यानंतर दीपा ही देवासमोर हात जोडते. तर दुसरीकडे कार्तिकी ही दीपिकाला विचारते, तू आईसोबत इकडे कशी काय आलीस? त्यावर दीपिका म्हणते की तू मला जे सांगितले होते तेच मी जज अंकलला बोलले आणि त्यावर त्यांनी निर्णय दिला. 1 महिना मी आईसोबत राहील आणि 1 महिना बाबांसोबत. आणि तिचे ते बोलणे ऐकून कार्तिकी देखील खूपच नाराज होते. तर दीपिका कार्तिकीला म्हणते की आता डॅडा हा एकटा पडला ग. त्याला माझी किती आठवण देशील मी तुला हे सांगू पण शकत नाही आणि आपल्याला हेच तर नको होते ना. त्यावर कार्तिकी ही दीपिकाला समजावत म्हणते, तू काही काळजी करू नकोस. आता तू इथे आले आहेस ना, तर आपण दोघी मिळून काहीतरी प्लॅन करूया. आपण दोघी मिळून आई आणि बाबांना दोघांना एकत्र आणूया. आता आपली एकच टीम आहे. ते ऐकून दीपिकाला खूपच आनंद होतो. नंतर त्या दोघी पण घरामध्ये येतात. तर दीपाने दोघींसाठी पण केक बनवलेला असतो. त्यामुळे त्या दोघी पण खूपच खुश होतात. दीपा ही दीपिकाला केक कट करायला सांगते. दीपिका ही कार्तिकीला देखील म्हणते, तू पण हा केक माझ्यासोबत कट कर. कार्तिकी म्हणते, नको, आज केक फक्त तूच कट कर, कारण हे सगळं काही तुझ्या स्वागतासाठी केले आहे. तर दीपिका ही कार्तिकीचे काहीच ऐकून घेत नाही. नंतर त्या दोघी पण एकत्र मिळून त्या केक कट करतात. नंतर कार्तिकी ही दीपिकाला केक भरवत म्हणते, वेलकम होम माय सिस्टर. आणि दीपिका ही कार्तिकीला आनंदाने मिठी मारते. आणि त्या दोघींमधील प्रेम पाहून दीपा ही खूपच खुश होते. तिचे डोळे भरून येतात. आणि त्यानंतर दीपिका ही खूपच नाराज होते आणि ती खूपच रडायला सुरुवात करते. आणि त्यामुळे दीपा आणि कार्तिकीला तिची काळजी वाटते. कार्तिकी ही दीपिकाला विचारते, काय झाले आहे तुला? दीपिका म्हणते, आता डॅडा सुद्धा इथे हवे होता. आपण तिघी पण एकत्र इथे आहोत आणि डॅडा हा एकटाच तिकडे आहे. त्यालाही माझी खूप आठवण येत असेल. आणि त्यावर काय बोलावे ते कार्तिकीला काहीच कळत नाही. त्या दोघी पण खाली मान घालतात. तर दुसरीकडे कार्तिकला देखील दीपिकाची खूपच आठवण येत असते आणि तिच्यासोबतचे लहानपणापासूनचे त्याला अनेक क्षण आठवू लागतात. खूपच नाराज होऊन खूपच रडत असतो. नंतर तो दीपिकेचा फोटो जवळ घेऊन रडू लागतो. तर दुसरीकडे श्वेता ही आदित्याला येऊन सांगते, आता इथे काय काय घडले ते सर्व करून सांगितले. त्यानंतर ती म्हणते की चला आता एकदाचा तो निर्णय झाला आहे. अखेर कार्तिक आणि दीपाच्या केसचा निकाल लागला आहे. तर त्यावर आदित्य हा काहीच बोलत नाही. खूपच टेन्शन मध्ये आलेला असतो. श्वेता ही आदित्याला विचारते, आज आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ का? त्यावर आदित्य हा तिला शांत करून म्हणतो, नाही म्हणतो. तर श्वेता ही त्याच्याकडे हट्ट करत असते. त्यामुळे आदित्य हा खूपच चिडतो. घरामध्ये काय परिस्थिती आहे, दादाची काय अवस्था आहे हे तुला माहिती आहे ना, आणि आजच तुला बाहेर जायचे आहे का? नंतर श्वेता ही विनाकारण आदित्यसोबत वाद घालायला सुरुवात करते. ती म्हणते की तुम्ही एकदाच काय आहे ते ठरवत का नाही? आतापर्यंत मम्मा आणि डॅड हे दीपाकडे जावी हे प्रयत्न करत होते. आता ती फायनली दीपाकडे गेली आहे आणि कार्तिकमुळे आता घरातील वातावरण हे खराब झाले आहे. मी बसा सर्वजण तोंड पाडून, पण मला नाही जमणार ते. त्यावर आदित्य म्हणते, हो बरोबर आहे, तुझं तर सगळं काही उलटेच आहे. तेव्हा श्वेता चिडून म्हणते की माझ्या अवस्थेचा थोडा तरी तू विचार कर. मीच नेहमी मला सांगताना खुश राहा, आनंदी राहा, आणि आता मी राहते तर त्याचाही तुम्हाला प्रॉब्लेम होतो का? त्यावर आदित्य हा काहीच बोलत नाही. तर श्वेता म्हणते, मी एक काम करते, मी ना माझ्या मम्माकडे जाऊन राहते. त्यामुळे आदित्य हा खूपच चिडून म्हणतो की श्वेता बस कर. आजच्या दिवसात तरी स्वतःचा विचार सोडून तू दुसऱ्यांचा विचार थोडाफार कर.
त्यानंतर तो चिडून तेथून निघून जातो आणि श्वेता ही स्वतःशी म्हणते, बसा सगळे तोंड पाडून, मी मात्र खूपच खुश आहे. आता 1 महिना त्या दीपिकाचं मला तोंडसुद्धा बघावे लागणार नाही. दुसरीकडे दीपा ही झोपण्याआधी दोन्ही मुलींना देवाकडे प्रार्थना करायला सांगते. दीपिका ही दीपाला विचारते की आई मी कोणती प्रार्थना करू? तुझ्या मनामध्ये जे काही असेल ते सर्व काही तू देवबाप्पाला सांग. तर दीपिका दीपाला म्हणते, मी देवबाप्पाला सांगते की तू डॅडाकडे लक्ष ठेव. त्याला एकट्याला फील होऊ देऊ नकोस. देवा हा 1 महिना मला दीपिकाचा सांभाळ करण्याची चांगली शक्ती दे. तिला काही कमी पडणार नाही. तिची काळजी मी नक्की घेईल. आणि त्यानंतर त्या तिघी पण देवाकडे प्रार्थना करू लागतात. नंतर दीपा ही त्या दोघींना पण झोपायला सांगते. दीपिका ही दीपाच्या मांडीवरच झोपते आणि ती दीपाला विचारते, आई मी रोज तुझ्या मांडीवर झोपले तर चालेल ना? त्यावर दीपा हसत म्हणते, अगं त्यावर विचारण्यासारखे काय आहे? तू रोज माझ्या मांडीवर झोपत जा. कार्तिकी म्हणते की झोपायचंच नाही तर आईकडनं गोष्टीसुद्धा ऐकायची. त्यावर दीपा म्हणते, ठीक आहे, मी तुम्हाला कापूस कोंड्याची गोष्ट सांगते. ती गोष्ट सांगताना दीपिका आणि कार्तिकी खूपच हसतात. दीपा त्या दोघींची वाक्य पुन्हा रिपीट करत असते. नंतर त्या दोघी पण त्याच्या तोंडावरती हात ठेवतात आणि गप्प बसतात. त्यावर दीपा हसत म्हणते की चला मी आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगते. त्यानंतर दीपा ही त्या दोघींनाही एक छान गोष्ट सांगते आणि ती गोष्ट ऐकता ऐकताच त्या दोघी पण दीपाच्या मांडीवर झोपी जातात. तर दुसरीकडे कार्तिक हा डोळे मिटून बसलेला असतो. त्याच्या डोळ्यासमोर दीपिकाचा चेहरा येतो. त्यावेळी सौंदर्या ही तेथे येते. तर कार्तिक हा काही न बोलता तेथून बाहेर जाण्यासाठी निघतो. सौंदर्या ही कार्तिकला थांबवते. तेव्हा कार्तिक सौंदर्याला म्हणतो, मा प्लीज तू जर माझी समजूत घालण्यासाठी इथे आली असेल तर तुला त्याचा काहीच उपयोग होणार नाही. सौंदर्या कार्तिकला म्हणते, अरे कार्तिक मला स्वतःचीच समजूत काढता येत नाही तर मी तुला काय समजवणार? पण मी एक आई म्हणून तुला सांगते, जगातली कुठलीही आई तिच्या मुलाला दुःखी नाही पाहू शकत. सुद्धा तुला असे दुःखी नाही पाहू शकत. नंतर सगळ्या गोष्टींसाठी ती कार्तिकची माफी मागते. त्यावर कार्तिक म्हणतो, तू एक आई म्हणून माझ्याशी बोलत आहेस ना? मी सुद्धा एक बाप म्हणून तुला सांगतो, कोणताही बाप त्याच्या मुलीशिवाय सुखी नाही राहू शकत. आज माझी मुलगी ही माझ्यापासून दुरावली त्याला कारण फक्त तू आणि दीपा आहात. याआधी मला असे सारखे वाटायचे की दीपा ही माझ्या आयुष्यामध्ये सारखी येते आणि माझे जे चांगले आयुष्य चाललेले असते ते खराब होतं. तर दीपा नाही तर माझ्या मम्मामुळे सुद्धा माझं आयुष्य खराब झाले. तुला चांगलेच माहिती आहे आयुष्यामध्ये मी कुठलीही गोष्ट कॉम्प्रोमाइज करू शकतो, मात्र दीपिकाला नाही. आणि तो जोरजोरात रडायला सुरुवात करतो. तर त्याची अवस्था पाहून सौंदर्या ही खूपच खचून जाते. त्यानंतर सौंदर्या ही कार्तिकला समजावत म्हणते की दीपिका ही तुझी मुलगी आहे. दीपिका ही तुला तुझ्यापासून कोणीही दूर करू शकणार नाही. आता फक्त एकच बदल घडलेला आहे, आपल्या दीपिकाला तिच्या डॅडासोबत तिची आईसुद्धा मिळालेली आहे. तर कार्तिक म्हणतो, आता या सगळ्याचा काहीही उपयोग नाही. माझी दीपिका ही मला कधीच मिळणार नाही. आणि येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तर दीपिकाकडे स्कूल बॅग, बुक्स काहीच नसते. तर दीपिकाला म्हणते की आज तुला मी कार्तिकीची एक वही देते, उद्या तुझ्याजवळ सगळं काही असेल. सौंदर्या तेथे येत दीपाला म्हणते की उद्या कशाला, आजच दीपिकाकडे सगळं काही असेल. अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा.